अमरावतीतील 2,40,00,000 रुपयांच्या कथित धान्य गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद आता मूर्तिजापुरात उमटू लागले आहेत. तपास पथकाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कामकाजाची छाननी सुरू केल्याची चर्चा असून अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित धान्य गैरव्यवहार प्रकरणानंतर तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन निरीक्षक अधिकारी चैताली अजय यादव यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची पडताळणी सुरू असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद आता मूर्तिजापूर तालुक्यातही उमटताना दिसत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या चौकशीत जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत धान्य वितरणातील कथित अनियमिततेचा मुद्दा समोर आला आहे. अंतिम चौकशी अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून काही रेशन दुकानदारांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या नोंदी, धान्य उचल, लाभार्थी तपशील आणि इतर कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. चौकशीची व्याप्ती वाढत असल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि काही रेशन दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. अंतिम अहवालानंतर कथित गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप, जबाबदारी आणि आर्थिक परिणाम स्पष्ट होणार असल्याने केवळ मूर्तिजापूरच नव्हे तर अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे लक्ष या चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे.